नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। काल रात्रीच मी पोलादपूरला आलेलो आणि आजची व्हिडिओ खूप खास असणार आहे, कारण आता चाललो आहे आम्ही मगर सफारीला चिपळूणमध्ये। माझ्या गावाला चाललो आहे। माझं गाव चिपळूण तिवडी आहे आणि तिथून एक मालदोली म्हणून एक गावाचं नाव आहे, तिथे आपल्याला मगर सफारीसाठी जायचं आहे आणि फेमस पॉईंट आहे तो। तिकडे जाऊन आपण बघूया किती मगरी आपल्याला बघायला मिळत आहेत। आणि असं त्यांच्यात ऐकण्यात होतं की कमीत कमी 150 मगरी तिथे दिसायच्या, आता एखाद दुसरी दिसते। तर आता आपल्याला बघूया किती मिळत आहेत बघायला। चला तर जाता जाता पहिला नाश्ता करू। नाश्ता वगैरे झाला आमचा, त्यानंतर कमीत कमी 1.5 ते 2 तासाची ती सफारी असणार आहे। आणि उन्हाळा चालू झालाय तरी पण थंडी आहे इकडे पोलादपूरला, गावाला थंडी आहे अजून। शिमग्यापर्यंत हा रोड चालू करतील इथला। हां, एकच चालू होता एका साईडचा, आपण करतील पटापट करतायत। त्यानंतर इथला पण रोड जो होता ना फुल खडबडीत, तो पण त्यांनी व्यवस्थित केलाय गव्हर्नमेंटने। चला आपण त्या लोकेशनला पोचलोय आणि हा लोकेशन आहे ना मालदोडी म्हणून आहे। तुम्ही गुगल मॅपवर जरी टाकलात तरी इथपर्यंत येऊ शकता आणि इथे आल्यावरती लोकांना विचारू शकता। आणि मी खाली नंबर पण देतोय, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर ते प्रॉपर इथलं लोकेशन तुम्हाला पाठवून देतील। इथपर्यंत यायचा रस्ता थोडा कच्चा आहे, म्हणजे चिपळूणपासून पण खूप आतमध्ये आहे। म्हणजे आम्हाला पोलादपूरवरून इथपर्यंत यायला 2 तास लागले। आमच्यासाठी बोट रेडी करतात, सगळं सामान आपण टाकू बोटीमध्ये आणि जाऊ मगर सफारी बघायला। बघूया किती मगरी भेटतात बघायला। या नदीचं नाव वाशिष्ठी नदी आहे आणि आपण आता चाललो आहे। 2 स्पॉट आहेत इकडे, एक त्या साईडला आहे आणि एक या साईडला आहे। बघूया आपण दोन्ही स्पॉट फिरायचा प्रयत्न करतोय आणि किती मगरी बघायला मिळतात ते आता समजेलच काही वेळात। आपला प्रवास चालू होईल। हां, तर आपल्याबरोबर उत्तम आहे, ते आपल्याला गाईड वगैरे सगळं करणार आहेत। सगळे व्लॉग आपले बोटीतले तर बोट सोडत नाही। हो, तर अशी ही बोट असणार आणि बोटीला प्रॉपर वरतून छप्पर वगैरे आहे, म्हणजे उन्हातून जरी तुम्ही आलात तर प्रॉपर सावली भेटेल तुम्हाला आणि जास्त त्रास होणार नाही उन्हाचा। एप्रिल मे मध्ये आता परीक्षा झाली की सुरू। आणि प्रॉपर सीझन कुठला इथे यायचा बघायचा? थंडीमध्ये तेव्हा जास्त मगरी दिसतात काय? असं काय जास्त वेळ दिसतो? मगर आतमध्ये येणार नाही ना? आत आली की व्हिडिओ व्हायरल होईल। काही असं पिल्लू बिल्लू भेटलं काय तुम्हाला मगरीचं? ते थांबत नाही, पळतात। एक मोठी सगळ्यात मगर किती मोठी आहे इथे? 13.5 फूट। 13.5 फुटी? मी त्या दिवशी महाडला मगर बघितली, अशी बाहेर निघून बसलेली। एवढी मोठी मगर होती ना ती। बोटी एवढी होती? नाही, बोटी एवढी नाही रे, तिथं कायचं काय होईल ते, पण ती इथपर्यंत होती। ती एज आहे ना इथून घेऊन, आणि एवढी जाडी लांबून एवढी खतरनाक होती ती मगर। तिचा व्हिडिओ काढलाय मी।
इथून मगरींचा स्पॉट चालू होतो. आता आपल्याला नीट लक्ष ठेवायला लागेल कुठून मगरी दिसत आहेत. या नदीत मगरी असून पण हे एकदम बिंदास मासे पकडत आहेत. अबो का मग ते हे कुठला मासा या लागतात. तर इथे 3 नद्यांचा संगम होतो. इथे कोयनेचं पाणी आहे, त्यानंतर ही जगबुडी नदी आणि इकडे वाशिष्ठी नदी आहे. ती बघा तिकडे मगर दिसते. झाडं कसली भारी वाटतात एकदम. तर खाली अँकर टाकतात कारण मला ड्रोन उडवायचं होतं आणि ड्रोन उडवलं की एका बोट आपोआप पुढं जाते आणि ड्रोन असं वाटते मागे मागे येतोय. मगाशी माझ्या हाताला लागलं इथे आणि डायरेक्ट अंगावर आला ड्रोन. म्हणजे ड्रोन एकाच जागेवर होता, बोट पुढे चाललेले आणि ड्रोन असा समोर आला आणि कट झाला हात. त्यामुळे आता ते अँकर टाकून ती स्टेबल राहील एका जागेवरती. मगरीने अजूनपर्यंत कोणावर अटॅक केलेलं नाही आहे. त्यानंतर इथली गुरं वगैरे आहेत ना, या नदीतून पोहत वगैरे जातात, त्या साईडला क्रॉस करतात पोहून. आणि अजूनपर्यंत कुठल्या माणसाला किंवा प्राण्याला अटॅक केलं नाही मगरीने. तर चला आता पुन्हा निघतोय परतीच्या प्रवासावर. कमीत कमी 5-6 मगरी आपल्याला पाहायला मिळाल्या. तर मस्त आपण मगरी वगैरे बघितल्या, कमीत कमी 5-6 मगरी बघायला मिळाल्या आपल्याला. आणि त्यानंतर अजून एक सांगतो तुम्हाला, जेव्हा जर तुम्ही एवढ्या लांबून तर इथे आलात आणि समजा तुम्हाला म्हणजे काय काय कधी असतं बघा, मगरी दिसणार नाहीत वगैरे असं काय काय असतं, त्यांना माहीत असतं की आज मगरी दिसणार नाहीत, तर ते मुद्दामून तुम्हाला घेऊन जाणार नाहीत. तुम्हाला आधीच सांगतील की मगरी नाही दिसणार, त्यामुळे आता जाऊन काय फायदा नाही. म्हणजे तुमचे पैसे वाया घालवणार नाहीत. ते आधीच जेन्युअन एकदम क्लिअर सांगतील की आज मगरी दिसणार नाहीत. तर काय काय कसे घेऊन जातात, मस्त फिरवतात आणि चार्जेस पण घेतात त्याचे. आणि मगरी पण आपण ज्यासाठी आलो ते पण बघायला मिळत नाही, तर तुम्हाला क्लिअर सांगतील मगरी दिसतील की नाही दिसतील. त्यामुळे आधी यायच्या आधी फोन करा की आज दिसतील नाही दिसतील, त्यासाठी ते क्लिअर करा. आणि याचे चार्जेस आहेत पर पर्सन 300 रुपये आणि कमीत कमी 5 लोक असली पाहिजेत. म्हणजे एक 5 लोकांचा ग्रुप जर असेल तर ते घेऊन जाऊ शकतात, एका माणसाला नेत नाहीत ते, असं त्यांचे चार्जेस आहेत. आणि मी खाली नंबर पण त्यांचा मेन्शन करतोय, सगळं डिटेल देतोय. तर
तर त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि जायच्या आधी पहिला त्यांना कॉल करा. आणि आपण असेच कोकणातले असे हिडन स्पॉट आपण कव्हर करायचा प्रयत्न करू. आपला हा टार्गेट असणार आहे की कोकणातले जे स्पॉट खूप लोकांना माहीत नाही ते जाऊन आपण कव्हर करायचं, ते तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न असणार आहे आपला. तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.